बऱ्याचदा काय होतं की पेशंट्सला हे गोदविकार झाले की ते डॉक्टरांकडे जाण्यास टाळतात. तर नेमकं आम्हाला जाणून घ्यायचंय की कधी पेशंट्सनी प्रॉक्टोलॉजिस्टकडे जावं. आणि असं काही नाही आहे की 35शी नंतर किंवा 40शी नंतर आपल्याला मूळव्याध होऊ शकतो. म्हणून मी असे पण पेशंट बघितलेले आहेत 14 वर्षांपासून. छोटी मुलगी सुद्धा माझ्याकडे, मुलगा मुलगी आलेले चाइल्डहुडमध्ये आलेले आहेत फिशर्ससाठी. आणि इवन 20शी मधले तर आजकाल आहेतच, कारण की स्ट्रेसफुल लाईफस्टाईल झालेली आहे सगळ्यांची. आणि यू कॅन गेट परमनंट रिलीफ फ्रॉम दॅट. मोस्टली तुम्ही ऐकलं असेल की पाईल्स, फिशर्स किंवा फिशुलाचे जे पेशंट असतात सारखे त्याच सर्कलमध्ये फिरत असतात. रिकरन्स होत असतो. दे टेक मेडिसिनल ट्रीटमेंट, दे टेक ऑपरेटिव्ह पण झालेलं असतं काही जणांचं, बट दे लँड अप इन सेम सिच्युएशन, सेम डिझीज. पण मग आपण याचा पूर्णपैकी आपण फुलस्टॉप लावू शकतो. मी तुम्हाला जसं पहिले सांगितलं की एव्हरीथिंग स्टार्ट्स फ्रॉम आवर स्टमक. जो काही लाइनिंग आहे आपला गटचा, तो कुठे ना कुठेतरी शेवटच्या भागाशी रिलेटेड आहेच. आजकाल आपल्याला असे पेशंट बघायला मिळतात जे बॉवल मुवमेंट्स 2 to 3 टाइम्स जातात दिवसातून. त्यांना पाईलचा त्रास थोड्या वर्षानंतर व्हायला लागतो. ते गट ब्रेन ॲक्सिस आपण म्हणू शकतो. गट आणि ब्रेन हे खूप छान रिलेटेड आहेत एकमेकांशी. जेवढे आपल्या ब्रेनमध्ये न्यूरॉन्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त आपल्या गटला कनेक्टेड आहेत न्यूरॉन्स. एक्झाम्पल, तुमची स्किन, तुमचं हेअर, तुमचं जे काही ठेवण आहे शरीराची, हे मायक्रोबियम ठरवत असते पूर्ण.